आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्सच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमध्ये सिंपल स्ट्रेसेस, स्ट्रेन अँड इलेस्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 3 न्यूमेरिकल बेस्ड ऑन कॉम्पोजिट सेक्शन यातील न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार आहोत. आता आपण या बोर्डवरती जरा प्लेस कमी असल्यामुळे काय करणार आहोत, तर जो काही गिव्हन डाटा आहे तो रेड पेनने इथं नोट डाऊन करणार आहोत. तर न्यूमेरिकल काय, ब्रास रॉड ऑफ 250 mm लेंथ आपण कशी करतो, कॅपिटल एल ने डिनोट करत असतो. ऑलरेडी एम मध्ये, त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट, 20 mm डायमीटर इज फिक्स्ड इनसाइड अ स्टील ट्यूब. त्याचबरोबर जो काही ब्रास रॉड आहे त्याचा डायमीटर आपल्याला किती दिला आहे त्यांनी, 20 mm. ऑलरेडी मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. हा जो ब्रास रॉड आहे तो काय केलेला आहे, एक स्टील ट्यूब आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, इन्सर्ट केलेला आहे. तर त्या स्टील ट्यूबची डायमेन्शन किती आहे, 40 mm एक्सटर्नल डायमीटर. एक्सटर्नल म्हणजे कॅपिटल डी ने डिनोट करत असतो. 40 mm आहे, ऑलरेडी मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. आणि इंटरनल डायमीटर किती आहे, स्मॉल डी ने डिनोट करतो 20 mm. हा सुद्धा ऑलरेडी मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. अँड सेम लेंथ, जे काही दोन्ही रॉड दिलेले आहेत, ब्रास रॉड आणि स्टील ट्यूब, या दोन्हीची लेंथ कशी आहे, सेम आहे. आणि ती ऑलरेडी त्यांनी आपल्याला किती दिलेली आहे, 250 mm. द कॉम्पोजिट बार इज सब्जेक्टेड टू ऍक्सियल पुल ऑफ. पुल म्हणजे काय असतो, फोर्स. फोर्स कॅपिटल पी ने डिनोट करत असतो. किती आहे तो, 140 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो, तर युनिट कन्व्हर्जन इन सॉम या नावाचा एक व्हिडिओ आहे, तो आपण पाहिलेला आहे. तर ते टू झेड युनिट कन्व्हर्जन आपण पाहिले आहे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर किलो न्यूटनचं न्यूटन कसं करत असतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं की किलो न्यूटनचं न्यूटन होणार. फाइंड द स्ट्रेस इन इच मेटल. स्ट्रेस कशी डिनोट करत असतो, तर सिग्माने. आणि दोन्ही मेटलचे आपल्याला स्ट्रेस फाइंड आउट करायला सांगितले. म्हणजेच काय, स्टीलसाठी आणि ब्राससाठी काय करायचे, आपल्याला स्ट्रेस फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. यंग मॉड्युलस फॉर स्टील 2000 गिगापास्कल दिलाय आणि यंग मॉड्युलस फॉर ब्रास 110 गिगापास्कल दिलेला आहे. गिगापास्कलचं न्यूटन पर mm² मध्ये लागतं. युनिट कन्व्हर्जन कसं करतो, तर दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केले काय होतं, गिगापास्कलचं न्यूटन पर mm² होतं. हे सुद्धा आपण युनिट कन्व्हर्जन इन सॉम या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही पाहू शकता. तर एकंदरीत डायग्राम कशी येते आपण पाहूया एकदा. त्यांनी काय केलेलं आहे, एक अशी आपल्याला स्टीलची ट्यूब दिलेली आहे. स्टील ट्यूब एक्सटर्नल डायमीटर किती दिलाय त्यांनी, एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या साईडचा डायमीटर 40 mm दिलाय. आणि जो इंटरनल डायमीटर आहे तो किती आहे, आतला 20 mm दिलेला आहे. हा स्टीलचा आहे आणि जो आतला आहे तो कशाचा आहे, ब्रासचा आहे. त्याचबरोबर त्याची लेंथ दिलेली आहे, ती सुद्धा आपण ड्रॉ करूया. साइड व्ह्यू न बघितल्यानंतर ही एक ट्यूब दिसणार, ट्यूब मध्ये ब्रासचा रॉड दिसणार. आणि ज्यावेळी आपण फ्रंट व्ह्यू ने बघणार त्यावेळी काय होणार, आपल्याला अशा प्रकारे काहीतरी डायग्राम दिसणार. हा सेक्शन जो असणार आहे तो स्टील ट्यूबचा असणार आहे आणि आतमध्ये जो आहे तो ब्रास रॉड असणार आहे. तर याची लेंथ आपल्याला त्यांनी किती दिली आहे, दोघांची लेंथ सेम आहे, किती दिली आहे, 250 mm. त्यानंतर काय केलं, ऍक्सियल पुल, याच्यावरती बाहेरच्या साईडला काहीतरी फोर्स पी अप्लाय केलाय. तो किती दिलेला आहे त्यांनी आपल्याला, 140 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो, दिलेल्या व्हॅल्यू इंटू 10⁻³ केल्यानंतर काय होतं, किलो न्यूटनचं न्यूटन. म्हणजे किती, 140 इंटू 10⁻³ न्यूटन. आपल्याला इथं जागा कमी असल्यामुळे काय केलं, डायरेक्ट व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत. तुम्ही काय करा, आन्सर मध्ये गिवन म्हणून सर्व व्हॅल्यू नोट डाऊन करायच्या आहेत. या डायग्राम मध्ये आपल्याला त्यांनी काय केलंय, एक हॉलो ट्यूब दिलाय, ती कशाची आहे, स्टीलची आहे. आणि जो सॉलिड बार आहे तो कशाचा आहे, ब्रासचा आहे. मग आता काय करूया, याच्यासाठी जो एरिया आहे तो फाइंड आउट करूया. एरिया फॉर ब्रास. ब्रास हा कसा आहे, सॉलिड आहे. सॉलिड साठी आपण कसा करतो, πd² डिवायडेड बाय 4. व्हॅल्यू पुट करूया, पाय ऍज इट इज. ब्रास साठी डायमीटर किती दिला, 20 mm. ऑलरेडी मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, ऍज इट इज लिहूया. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. शिफ्ट करून EXP दाबल्यानंतर पाय ब्रॅकेटमध्ये 20² ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू डिवायडेड बाय 4. आन्सर किती आलं, 314.159. 59 म्हणजे 60 युनिट काय येणार, mm². नेक्स्ट, ब्रास नंतर कोणता दिलाय आपल्याला, स्टील ट्यूब दिलाय. ट्यूब म्हणजे काय झालं, हॉलो इन सेक्शन. हॉलो सेक्शनचा आपण एरिया कसा काढतो, पाय कॅपिटल D² मायनस स्मॉल d² डिवायडेड बाय 4.
तर तो एरिया इथं फाइंड आउट करूया. एरिया फॉर स्टील कसा असणार, पाय ब्रॅकेटमध्ये कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. व्हॅल्यू पुट करूया. पाय ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये कॅपिटल डी किती दिला आपल्याला 40 mm, ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. मायनस स्मॉल डी किती दिला आहे त्यांनी 20 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. शिफ्ट धरून एक्सपी दाबल्यानंतर पाय ब्रॅकेटमध्ये 40चा स्क्वेअर मायनस 20चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू डिवायडेड बाय 4. किती आलं आन्सर आपलं 942.477. ऑलरेडी एम एम मध्ये व्हॅल्यू असल्यामुळे काय येणार MM स्क्वेअर. आता त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, स्टील मधील आणि ब्रास मधील स्ट्रेसेस फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. तर संपूर्ण डायग्राम आपण ड्रॉ केलेला आहे, त्याच्यावरती पी एवढा फोर्स अप्लाय केलेला आहे. तर टोटल पी आपला कसा असणार आहे, ब्रास रॉड आहे त्यातील फोर्स प्लस जी काही स्टीलची ट्यूब दिलाय त्यातील फोर्स, या दोघांचे ऍडिशन केल्यानंतर काय असणार आहे, टोटल पी आपला निघणार आहे. म्हणजेच काय, टोटल पी इज इक्वल टू जो काय स्टीलचा फोर्स आहे प्लस जो काय ब्रासचा फोर्स आहे, या दोघांचे ऍडिशन केल्यानंतर काय होणार आहे, आपल्याला टोटल पी भेटणार. परंतु आपल्याला माहित आहे स्ट्रेस इज इक्वल टू काय असतं, पी डिवायडेड बाय ए. मग आपल्याला फक्त हा पी पाहिजे, हा इकडं डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर इंटू होणार. म्हणजेच काय होणार, स्ट्रेस इन स्टील इंटू एरिया ऑफ स्टील प्लस स्ट्रेस इन ब्रास रॉड इंटू एरिया ऑफ ब्रास रॉड. व्हॅल्यू पुट करूया. टोटल पी आपल्याला त्यांनी दिलेला आहे, की तो 140 किलोन्यूटन होता. किलोन्यूटनचं न्यूटन कसं केलं, इंटू 10 टू द पॉवर 3 ने केलं. ऍज इट इज पुट करूया. 140 इंटू 10 टू द पॉवर 3 किलोन्यूटनचं न्यूटन केलं. स्ट्रेस आपल्याला त्यांनी दिलेली नाही, फाइंड आउट करायचे. एरिया फॉर स्टील इथं फाइंड आउट केला, की त्याला तो 942.477 प्लस स्ट्रेस ब्रास मधील दिलाय का नाही, ऍज इट इज लिहिला. एरिया फॉर ब्रास किती काढलाय आपण, तो 314.16. हे दोन व्हॅल्यू अननोन असल्यामुळे याला काय म्हणायचं, इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन आपल्याला कशातून भेटतं, तर चेंज इन लेंथ. दोघांची चेंज इन लेंथ कशी असणार आहे, स्टील आणि ब्रास रॉडची चेंज इन लेंथ कशी असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे आपण काय करत असतो, एकमेकाशी कम्पेअर करत असतो. कम्पेअर केल्यानंतर असं काहीतरी इक्वेशन येतं, दोघांची लेंथ सेम असल्यामुळे याला एक कॅन्सल होणार. आणि पी डिवायडेड बाय ए म्हणजेच काय असतं, स्ट्रेस असतं. म्हणून काय होतं, स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस, स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस. मग सेकंड इक्वेशन मिळवण्यासाठी आपण काय करायचं, हा फॉर्म्युला वापरायचा. स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस. आता बघा, एम ची व्हॅल्यू आपली कशी आली पाहिजे, एक पेक्षा जास्त आली पाहिजे. जर का एम ची व्हॅल्यू एक पेक्षा जास्त यायची असेल, काय करायला पाहिजे, न्यूमरेटरला मोठी व्हॅल्यू ठेवायची, डिनोमिनेटरला छोटी व्हॅल्यू ठेवायची. म्हणून कसं होतंय बघा इक्वेशन, हा स्ट्रेस इज इक्वल टू ई डिवायडेड बाय ई इंटू हा इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, इंटू होणार. म्हणजे हा डिवायडेड बाय ही असं केलं आणि स्ट्रेस ऍज इट इज ठेवलं. आता ह्या दोन्ही मध्ये जी व्हॅल्यू मोठी आहे ती वरती घ्यायची. यंग मॉड्युलस कशाचा मोठा आहे, 200 मोठा आहे स्टीलचा, म्हणून त्याला वरती घ्यायचं. आणि जो छोटा आहे तो इकडे घ्यायचा. आणि काय करायचं, हा स्टील ह्या साईडने इकडे आला, म्हणजे हा झाला स्टील आणि हा झाला ब्रास. हा असा फॉर्म्युला सेट करता आला पाहिजे. त्यानंतर आता व्हॅल्यू पुट करूया. स्ट्रेस इन स्टील इज इक्वल टू, इथं सुद्धा व्हॅल्यू पुट करूया. एस बी बी. यंग मॉड्युलस फॉर स्टील किती दिलाय, 200 गिगापास्कल. गिगापास्कलचं न्यूटन पर MM स्क्वेअर मध्ये लागतं. कसं करतो, इंटू 10 टू पॉवर 3 डिवाइड बाय ब्राससाठी यंग मॉड्युलस किती दिला, 110 गिगापास्कल आहे. त्याचं न्यूटन पर MM स्क्वेअर कसं करतो, इंटू 10 टू पॉवर 3 केलं की त्याचं काय होणार आहे, न्यूटन पर MM स्क्वेअर मध्ये कन्वर्ट होणार. देअरफॉर स्ट्रेस इन स्टील इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करूया व्हॅल्यू. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 200 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 110 सेकंड ब्रॅकेट मध्ये इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू, किती आन्सर आलं आपलं, 1.818 इंटू सिग्मा बी. हे क्वेश्चन आपलं झालं सेकंड. जी काही 2 ची व्हॅल्यू आली ती आता 1 मध्ये पुट करायची आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पुट 2 इन 1 पुट करूया. 140
इंटू 10⁻³ इज इक्वल्स टू सिग्मा एस फाइंड आउट केलाय किती आहे तो 1.818 सिग्मा बी इंटू ही जी काय व्हॅल्यू ॲज इट इज 942.477 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सिग्मा बी ब्रॅकेटमध्ये 314.16 ब्रॅकेट कम्प्लीट. हा काय प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट करूया कॅल्क्युलेटरच्या साह्याने. किती आहे 1.818 इंटू 942.477 किती आन्सर आला आपलं 1713.423 सिग्मा बी प्लस किती हा 314.16 सिग्मा बी. दोघा सिग्मा बी काय कॉमन आहे, कॉमन काढूया म्हणजेच काय होणार सिग्मा बी ब्रॅकेटमध्ये हे प्लस हे होणार किती येणार ते 1713.423 प्लस 314.16 इज इक्वल्स टू किती आन्सर आला आपलं 27.583 आणि हे ॲज इट इज व्हॅल्यू नोट डाऊन करूया 114 इंटू 10⁻³ सिग्मा बी ला ही व्हॅल्यू काय इंटू आहे, ह्या साईडला आल्यानंतर काय होणार डिवाइड होणार म्हणजेच काय सिग्मा बी इज इक्वल्स टू 114 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय 27.583 कॅल्क्युलेट करूया ब्रॅकेटमध्ये 140 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय 2027.583 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू किती आला आन्सर आपलं 69.047 आणि स्ट्रेसचं युनिट काय असतं न्यूटन पर mm². ही झाली सिग्मा बी ची व्हॅल्यू. सिग्मा बी ची व्हॅल्यू काय करायची सिग्मा एच जे काय आपल्याला इक्वेशन आहे त्यामध्ये पुट करायची म्हणजे आपल्याला सिग्मा एच ची व्हॅल्यू भेटणार. पुट करूया काय होणार सिग्मा एस इज इक्वल्स टू 1.818 इंटू काय सिग्मा बी. सिग्मा बी ची व्हॅल्यू पुट करूया म्हणजेच काय होणार 1.818 इंटू किती आहे ती 69.047 व्हॅल्यू पुट करूया किती येणार 1.818 इंटू 69.047 इज इक्वल टू किती आन्सर आपलं 125.527 युनिट काय असणार आहे न्यूटन पर mm². तर न्यूमेरिकल मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण स्ट्रेसेस इन ब्रास रॉड अँड स्ट्रेसेस इन स्टील रॉड काय केलेले आहेत फाइंड आउट केलेले आहेत. अजून जरी या टाईपच्या रिलेटेड जरी काही डाऊट्स असतील तर आपण यातील अजून बरेच न्यूमेरिकल पाहणार आहोत तेव्हा हळूहळू सर्व तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत जातील. तरी तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोर बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येते. या गोष्टीत जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 2 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.